मिसआर्टिक्युलेशनच्या मागची कारणं जर का आपण बघायला गेलो तर ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण क्लासिफाय करू शकतो. एक त्यातलं कारण असतं जे अगदी ऑर्गॅनिक असतं, जे आपल्याला अगदी म्हणजे असं ऑब्व्हियसली कळून येतं. त्याच्यामध्ये काय काय असेल तर कधी कधी स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी असते. म्हणजे काही मुलांना जर का क्लेफ्ट लिप अँड पॅलेट असेल की ज्याच्यामुळे त्यांची सर्जरी करायला लागली आहे, किंवा एखाद्या मुलाला टंग टाय असेल, किंवा कुठल्या तरी तोंडाचा आकार किंवा तोंडाच्या इथलं कुठलं तरी स्ट्रक्चर हे काहीतरी वेगळं असेल, तर आपल्याला ऑब्व्हियसली कळून येतं की ओके, या कारणांमुळे या मुलांना मिसआर्टिक्युलेशन आहे. हे जर का कुठला सेन्सरी डेफिसिट असेल, म्हणजे हिअरिंग लॉस असेल, काहीतरी म्हणजे एखादा आवाज, एकच पर्टिक्युलर आवाज ऐकू येत नसेल, तरी सुद्धा मुलांमध्ये मिसआर्टिक्युलेशन आढळून येतं. अजून एक त्याच्यात फॅक्टर असू शकतो की तो म्हणजे न्यूरोलॉजिकल कंडिशन्सचा, की सेरेब्रल पाल्सी किंवा डिस्टोनिया अशा कुठल्या आजारांमुळे जर का एखाद्या मुलाला स्वतःचे मसल्स कोऑर्डिनेट करता येत नसतील आणि त्या फास्ट मुवमेंट्स करणं जमत नसेल, तरी सुद्धा मिसआर्टिक्युलेशन आढळून येतं. आता या झाल्या ऑर्गॅनिक कॉजेस, ज्या खूप ऑब्व्हियस आहेत, ज्या आपण सहजपणे डायग्नोज करू शकतो. काही फंक्शनल कॉजेस सुद्धा असतात की ज्याच्यामध्ये खरं कारण काय हे ऑब्व्हियसली नाही समजू शकत. मग अशा मुलांमध्ये युजली काय असतं तर काही मुलं ही उशिरा बोलायला लागलेली असतात, म्हणजे तिथे एक लँग्वेज डिले असतो, पण त्या लँग्वेज डिलेला काहीच ऍड्रेस न केल्यामुळे मुलं आपलं आपलं बोलायला शिकतात, पण त्यांचे उच्चार मात्र अप टू द मार्क नसतात. किंवा काही वेळेला इतर कुठल्या तरी कंडिशन्सनुसार किंवा काही अननोन फॅक्टर्सनुसार सुद्धा मिसआर्टिक्युलेशन मुलांमध्ये आढळून येतं.